नमस्कार. सक्सेस पॉडकास्ट विथ डॉक्टर अमर देशमुख या प्रोग्राम मध्ये आज आपल्याकडे एक महान हस्ती आहे, ज्यांचा परिचय असा आहे की दिलीप दळवी सर, वेस्टर्न इंडिया फिल्म असोसिएशनचे सेक्रेटरी, तसेच त्यांच्या बरोबर जे फिल्म असोसिएशन मध्ये त्या संघटनेमध्ये मोस्टली 40,000 पेक्षा जास्त मेंबर आहे. आणि दुसरा आणखीन एक त्यापेक्षा महत्वाचा परिचय की बाळासाहेबांचा ढाण्यावार म्हणून दळवी साहेबांची ओळख आहे. तर दळवी साहेबांना त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊया की सर, हा जो पुरा क्लायमॅक्स म्हणूयात किंवा पुरं ही जर्नी कशी सुरुवात झाली की तुम्ही फिल्म लाईन मध्ये आलेत, कामगार सेनेत काम करायला लागले. तर आम्हाला तुमच्याकडूनच तुमच्या तोंडूनच ऐकायला आवडेल. मुळात सुरुवात इथून झाली की मी नाट्यचित्रातून माझी करिअर सुरू केली. त्यावेळेस सुधा करमरकर यांचं शिबिर मुंबईमध्ये खूप प्रमाणात चालायचं. तर त्या शिबिरात मी सुरुवात केली. माझा मित्र होता एक बालमित्र दत्ता सावंत म्हणून, त्यांनी मला त्या ठिकाणी नेलं आणि तिकडे नेल्यानंतर मला त्याची आवड निर्माण झाली. आणि हळूहळू विशेष गोष्ट म्हणजे मला ज्यांनी नेलं तो इंडस्ट्रीत आला नाही, तो इंडस्ट्रीत राहिलाच नाही, पण मी इंडस्ट्रीत आजपर्यंत जवळजवळ 40 वर्ष टिकून आहे. आणि नंतर पुढे माझं ते क्षेत्र झालं की, आणि हळूहळू मी व्यवस्थापक या पदापासून मी पुढे येत गेलो. आणि नंतर जसं कला विभागात कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम मी पहिल्यांदा मांडत गेलो. आणि ज्याच्या जिथे अडचण येईल, जिथे कोणत्याही प्रकारची अडचण आली कर्मचाऱ्याला, ती सोडवण्याचा मी सुरुवात केल्याबरोबर माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिवसेना चित्रपट सेनेवर निवड केली. आणि त्यांनी निवड केल्यानंतर आज तागायत माझ्या वयाच्या 69व्या वर्षी सुद्धा मी शिवसेनेच्या पदावर आजही आहे. मी त्यानंतर माझ्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. मी सातारा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख काम केलं. त्याच्यानंतर जळगावला गेलं. त्याच्यानंतर पुसद विधानसभा मध्ये, जिथे महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पालिकेला असलेल्या क्षेत्रात पण मी जाऊन काम केली. आणि त्या क्षेत्रात शिवसेनेची बांधणी केली. आणि ते सगळं करत असताना 10 मराठी चित्रपट केली, 20 मराठी नाटकं व्यवसाय केली. आणि हे करत असताना अचानक वेस्ट इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनच्या अध्यक्षांची माझी मीटिंग झाली. आणि मला तरी म्हणले की तुम्ही आमच्या असोसिएशन मध्ये काम करायला या. आणि मी त्या असोसिएशन मध्ये निवडून आल्यानंतर सेक्रेटरी म्हणून माझी त्यांनी निवड केली. आणि आता म्हणजे 2 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत सुद्धा मी सगळ्यात हायेस्ट मताने निवडून आलो. म्हणजे खरं तर दळवी साहेबांचा हा कार्याचा विजय म्हणावा लागेल, सेवा समर्पितचा विजय म्हणावा लागेल. पण अशा रूपातून जे महाराष्ट्राला लाभलेले हिरे आहेत, ह्या हिऱ्यांचा एक समाजानं आदर्श घ्यावा किंवा तरुण पिढी आहे की आजच्या पिढीत आपण बघतो की लोकांना पेशन्स नाहीये. जसं आज सरांनी सांगितलं की 40-50 वर्षात जे करिअर आहे त्यांनी पेशन्स ठेवलं, त्यांनी विश्वास ठेवला, एकाग्रता ठेवली. सर, आता तुमच्याकडून आमचा शेवटचा प्रश्न असा आहे की येणाऱ्या पिढीला चित्रपट क्षेत्रात म्हणा किंवा वेगवेगळ्या चित्रपटाच्या ज्या बाजू आहे, जसं एडिटिंग म्हणा, लेखन म्हणा, आपलं प्रोड्युसर म्हणा, याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे आणि प्रामुख्याने तुमचा सल्ला त्यांना काय देईल? मुळात म्हणजे या क्षेत्रात आपल्याला खूप मेहनत आहे. आपण जर म्हणाले की झटमागणी पट शादी, हा इथे चालत नाही. इथे तुम्हाला तुमची कला दाखवावी लागते, इथे तुम्हाला तुमची मेहनत करावी लागते. एडिटरला एडिटिंगची सुरुवात नुसती करून चालवण्यात तर सतत त्याला त्या कंटिन्युटी मध्ये राहावं लागतं. कारण एडिटिंगचे पूर्वीचे दिवस गेले. एडिटिंगला पूर्वी कसं होतं की बाबा चित्रपट केला की त्याचं काम संपलं. आज तसं राहिलं नाही. आज एडिटिंग हे खूप मोठं क्षेत्र झालेलं आहे. पूर्वी चित्रपटासाठीच एडिटिंग वापरायचा, तिथं नाही. आज टीव्ही आहे सारखं मोठं माध्यम आलेलं आहे. एवढंच नव्हे तर आज मोठमोठ्या कंपन्या म्हणजे गोदरेज किंवा तुम्ही टाटा घ्या, ह्या कंपनी सारखी लोक आज एडिटिंग, स्वतःचे एडिटर म्हणून लोकांना नोकरी द्यायला लागली. म्हणजे पूर्वी जे एडिटर नुसते फिल्म मध्ये अडकलेले असते ते तसे राहिलेले नाही. समजा बजाजची आज स्वतःची कंपनी आहे, तर त्यांची जर जाहिरात करायची असेल तर आज त्यांना स्वतःचा एडिटर करतात, स्वतःचा एडिटर ठेवतात. म्हणजे ही प्रक्रिया सुरू झाली
की लोक चित्रपट क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातल्या आपल्या क्षेत्रातल्या लोकांना इतर ठिकाणी काम मिळायला लागलं. आणि हे सगळं करत असताना याचं पुढचं चपल म्हणून मला सांगायला अभिमान वाटेल की मोहन जोशी आणि प्रशांत दामले या 2 मोठ्या व्यक्तीने मला 2 वेळा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे संचालक म्हणून माझी निवड केली. तर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे संचालक म्हणून तुमची निवड झाली आणि मोठ्या दमदार अभिनेत्यांनी केली. हे तर खरं गौरवाची बाब आहे. पण आता त्या नाट्य परिषदेमध्ये निवड झाल्यानंतर तुमच्या अनुभवाचा त्या लोकांना काय फायदा देता येईल आपल्याला? माझ्या अनुभवाचा काय अजून तुम्हाला तिथं स्किल? आता मी तेवढे कलाकारांसाठी पण आम्ही कामं करतोय. दुसरी गोष्ट, त्यांनी मला प्रायोगिक रंगमंच संघ म्हणून त्या संघटनेची मला अध्यक्ष म्हणून पण निवड केली आणि आता मी त्या संघटनेचं काम करतोय. त्या संघटनेच्या थ्रू मी आता कलाकारांना एकांकिकेत आणि नवीन नवोदित कलाकारांना कसं चान्स मिळेल, नवीन कलाकारांना प्रायोगिक रंगमंच कसं काम करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि भविष्यकाळात त्यामुळे त्यांना काम मिळेल. दुसरी गोष्ट, सगळ्या लेखकांनी पण एकत्र यावं म्हणून एकांकिका स्पर्धा घेतली आणि आतापर्यंत इतिहासात कोणी एकांकिकेचं पुस्तक काढलं नाही. ते प्रथम पुस्तक यावर्षी मी काढलं आणि जवळजवळ 15 एकांकिकेचं एक पुस्तक संग्रहित व्हावं झालं. ही यावर्षी पोच कार्य. बघा, आता आपण आताच आपल्याला दिलीप गळवी सरांनी सांगितलंय, पण त्यांनी या सगळ्या बोलण्यातून एक मेसेज दिलाय की ह्या क्षेत्रामध्ये हार्ड वर्क करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही या क्षेत्रातली कोणतीही एक शाखा निवडा आणि त्याच्यात प्रामाणिकपणे हार्ड वर्क काम करा, तुम्हाला यश निश्चित आहे, असं दळवी सरांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतंय. सर, आपण आमच्या प्रोग्राम मध्ये आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण आम्हाला बोलवलं आणि आमचं सर्व मार्गदर्शन ऐकून घेतलेलं धन्यवाद.